तिरंग्याला वाजत वाजत आज आपण 7वा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. संपूर्ण भारतभर हा कार्यक्रम संपन्न होत असतो. आज आपल्या तुळशी पंचक्रोशीतील 2 विद्यालय एकत्र येऊन हा कार्यक्रम संयुक्तरित्या राबवत आहेत. तिरंग्याला वाजत गाजत लेझिम नृत्यासोबत आणि खालूबाजाची त्याला साथ मिळते. अशा साथीसोबत या ठिकाणी कार्यक्रम येत आहे. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एक एक स्टेप करून प्रेक्षकांच्या समोर येत आहेत. जणू काही हे दृश्य असं वाटतंय की आज संसद भवनापुढे, राष्ट्रपती भवनापुढे जो लाल किल्ल्यावर म्हणतो आपण तो कार्यक्रम संपन्न होतो, तशा पद्धतीचा हा बहुआयामी बहुरंगी कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो. रंगबिरंगी अशा पद्धतीचं वस्त्र परिधान केलेल्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अगदी 2री पासून इयत्ता 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी झालेले जबरदस्त झेंड्याला सलामी देत देत पुढे पुढे येऊ लागलेले आहेत. आणि प्रेक्षकांच्या समोर आल्यानंतर त्या विविध आयामी रूपातून एरोबिक्स जो आरोग्याचा खेळा आहे तो खेळा या प्रकारातून सादर करणार. हे वेगळ्याच पद्धतीचं आहे. अशा पद्धतीचं एक संगम जो म्हणतो आपण तो त्रिवेणी संगम या ठिकाणी पाहायला मिळतो. झेंडा एका विशिष्ट ठिकाणी येऊन स्थिरावलेला आहे, परंतु तो फडकत राहतोय आणि त्यालाच तिरंग्याला ज्यांनी साथ दिलेली आहे ते आहेत महाराष्ट्राचा भगवा. नेहमीच हिमालयावर ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस सह्याद्री धावून जातो असं गीतातून बोल मिळालेले आहेत. आणि आज आपण ते प्रत्यक्ष कृतीतून दाखवत आहोत. तिरंग्याला जी साथ आहे ती भगव्याची, हिमालयाला साथ आहे ती सह्याद्रीची. यामध्ये स्टेप्स बदलले गेलेले आहेत. एरोबिक्स, लेझिम, तिरंगा, भगवा अशा पद्धतीचा हा संगम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रेक्षकांना विनंती की आपण टाळ्यांच्या जोरदार टाळ्या देऊन आमच्या या कलाकारांना प्रोत्साहित करावे, प्रेरणा देऊन. रत्नागिरी जिल्ह्यातील ठराविक विद्यालयच अशा पद्धतीचे कार्यक्रम राबवत असतात. त्यापैकी एक तुळशी विद्यालय आणि जिल्हा परिषद शाळा. थोडं अंतर ठेवून या ठिकाणी संपूर्ण ग्राउंड आहे, ते ग्राउंड फुलवायचं आहे. आपण थोडं अंतर असलं पाहिजे 2 रांगांमध्ये. खालूबाजाने आता जोर धरलेला आहे. आपल्या स्टेप सुद्धा जोरदार व्हायला हवेत. आणि पहा आमच्या नृत्यांगना, 2 विद्यालयाच्या नृत्यांगना आहेत, त्यांनी आपले स्टेप सुद्धा या ठिकाणी खालूबाजाच्या वाढवलेले आहेत. तुम्ही भारत रक्षण करते आहात. आम्ही भारताचा तिरंगा ध्वज असाच फडकवत ठेवणार आहोत. अजून यामध्ये वेगवेगळे दृश्य तुम्हाला पाहायला मिळणार आहे. भारत आणि भारताचा एक अविभाज्य भाग म्हणजे महाराष्ट्र. आणि महाराष्ट्राचे शिवछत्रपती यांचं सुद्धा आगमन इकडे
लेझिम मध्ये आपण रूपांतरित केलेलं आहे. आरोग्याचा प्रकार आहे. आरोग्य धनसंपदा म्हटलेलं होतं तशा पद्धतीनं आहे. आरोग्य म्हणजे जीवन. सुरक्षित आहे माझ्या भगवानामुळे. ज्या ज्यावेळेस हिमालय संकट आलं त्यावेळेस स्वस्तिक आहे. स्वस्तिक आपण म्हणतो आपण श्रवण होतो आणि स्वस्तिक या ठिकाणी पाहायला मिळतं. एरोटिक्स प्रकारातून स्वस्तिक तयार झालेलं आहे. जर घेऊन कॅमेरा असते तर नक्कीच आपल्याला हे स्वस्तिक आकर्षकरित्या पाहायला मिळालं असतं. अशा पद्धतीचं स्वस्तिक या ठिकाणी मुलांनी करत आहेत. पहिले बेटे होते, आता या ठिकाणी स्लिपिंग मोड आहे. त्या स्लिपिंग मोडवर आपल्याला स्पष्ट दिसते. आमची संस्कृती, देशाची सुरक्षा एरोबिक्सला, लेझिमला, साथिके, चलनामध्ये त्यांनी चाचले बंधू मुंबई भाऊ सुद्धा या ठिकाणी तोही या ठिकाणी संगीताची साथ देते. पाहायला मिळतं तिन्ही दिशाला फुल आणि फुलाच्या पाकळ्या अशा पद्धतीनं ही रचना इथून सादर करतायत दोन्ही विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी. झेंड्याचा एवढा मोठा मान, एवढा मोठा सन्मान हा वेगळा असा उपक्रम आपल्या विद्यालयाचे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी संयुक्तरित्या राबवत आहेत. या एरोबिक्स लेसनसाठी साथ देत आहेत रिसर्चच्या स्वरूपात पटवाल सर. संपूर्ण आयोजन करत आहेत अंधारे सर.